आता एक सविस्तर बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली असून अजित पवारांनी भाजपवर पहिलाच कडा प्रहार केला। भाजपची राक्षसी भूक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली। यावरून निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना अधिक तीव्र होणार असं बोललं जाऊ लागलंय। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाव न घेता महेश लांडगेंवर टीका केल्याची चर्चा आहे। तर अजित पवार नेमकं काय म्हटलेत पाहूया। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे बघवत नाही। आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे। शहरातील अल्पसंख्याक उमेदवारांना दमदाची पैशाचा आम्ही दाखवून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे। अशाही बातम्या येत आहेत। लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे। यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये। त्यामुळं तिथं दहशत वाढली। हे साधं सरळ गणित आहे। एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली तर दुसरीकडे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांमध्ये खटके उडालेले आहेत। ज्यावेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे। एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा गेला? काय गेला? याचा जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा।